This is the My Artifact episode number 1279. आजची तारीख आहे सप्टेंबर 12, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:30 वाजले. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला, बट मी त्याला नाव नाही दिलं. वाय? कारण काल मी तो भूताचा पिक्चर बघितला होता, स्त्री, आणि त्याच्यानंतर मग त्याच्याबद्दलच रेकॉर्ड केलं. सो इट टेक्स टू मच टाइम, म्हणजे अर्धा घंटा आहे. आणि इट्स अ व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. आणि ड्युरिंग धिस व्हिडिओ त्याच्यामध्येच मी आजचं जेवढं काही झालं ते सगळं रेकॉर्ड केलं. पण जेव्हा मी नेमिंग करायला गेलो तेव्हा मी विचार केला की जर मी, कारण तो इट्स रिअली इम्पॉर्टंट फॅक्ट, जर मी त्याला आर्टिफॅक्ट एपिसोड नाव दिला असता तर त्याची व्हॅल्यू खूप कमी झाली असती. कारण इट्स लाईक मी, म्हणजे काल कसं मोमेंट झाला होता ना, म्हणजे मी कसं एकटा कधी फिल्म बघायला, आणि तो हॉरर मूवी एकटा कधी जात नाही. सो दिस इज द फर्स्ट टाइम आय वेंट टू द हॉरर मूवी बाय अलोन. सो इट इज लाईक अ रिअली important moment to me, and really wanted to save that fact for a really long period of time. And yeah, it's save in my phone. It's been also backup to my laptop, so it's been saved for my long period of time. But जर मी त्याला आर्टिफॅक्ट एपिसोडचं नेमिंग केलं असतं तर मग त्याला ते एक प्रकारे फॅक्ट रिलेट नाही झाला असता. म्हणजे जस्ट लाईक ते एक प्रकारे डिसअपिअर झालं असतं. इट्स लाईक आर्टिफॅक्ट एपिसोड जस्ट लाईक 1000-2000 आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये याची काय व्हॅल्यू असेल? लाईक म्हणजे याची व्हॅल्यू खूप कमी झाली असते ना. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड नाव दिलं असं मलाच नाही माहित पडलं असं की या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये मी काय का नाही. सो जस्ट लाईक त्यामुळे त्याला नेमिंग दिलं मी बिफोर हॉरर मूवी अँड आफ्टर हॉरर मूवी. सो जस्ट लाईक 2 व्हिडिओ आहे त्याच्यामध्येच ते पूर्ण इन्क्लूड केलं आहे. सो काल आर्टिफॅक्ट एपिसोड केला, बट त्याला नेम नाही दिला बिकॉज ऑफ रिझन मी तुम्हाला सांगितलं आताच. सो जस्ट लाईक आता याचं आर्टिफॅक्ट एपिसोडचं नाव आहे 1279. लास्ट टाइम इज 1278. सो या सप्टेंबर 12, 2018 वाजले 11:30 आता. यस, आता मी एक खूप इम्पॉर्टंट सांगतो यार. आता सांगू काय झालं मला. जस्ट लाईक नाही का, मी आता म्हणजे आलो मी ऑफिसमधून, सकाळी गेलो ऑफिसला, 4 वाजता आलो. आल्यानंतर मग मी झोपलो. 7 वाजता उठलो, थोडा फ्रेश वगैरे झालो, पाणी वगैरे पिलो, आणि ते इथे वरती फिरून राहिलो होतो. मग फिरता फिरता नाही का 9 वगैरे वाजले. मग 9 वाजता नाही का मला थोडस पोटात खूप दुखायला लागलं. जस्ट लाईक मी थोडा बसलो तर मग माझ्या पोट इतकं पेन करून राहिलं की बहुतच जास्त. इट वॉज लाईक इतकं भयानक. मला सांगतो ना, जेव्हा माझी बॉडी पेन करते किंवा मला ताप वगैरे येतो ना, मला घरचीच आठवण येते, स्पेशली आईची आठवण येते. सो बट नॉट एव्हरी टाइम आई सोबत राहणार. आई हमेशा तरी सोबत थोडी राहणार आहे. जस्ट लाईक यू हॅव टू बी, स्वतःला एक प्रकारे ठेवावं लागेल काही ना काहीतरी. बट कसं आहे की हा फॅक्ट आपल्याला समजून घ्यावा लागेल. सो मग मीच कसं एक प्रकारे स्वतःला सस्टेन केलं, सहन करून घेतलं. कारण ते बिमारी नव्हती, तो पेन होता, आणि पेन जास्त वेळ राहत नाही. जस्ट लाईक अर्धा 1 घंटा वगैरे राहील तर राहील, त्याच्यानंतर तो डिसअपिअर होऊन जातो. सो जस्ट लाईक तो पेन मी सहन केला. बहुत भयानक पेन होता लिटरली. जस्ट लाईक मला उलटी येईल का येईल, आय डोंट नो. खरंच बहुतच, म्हणजे झोपो उठो बसो, खरंच बहुत अजीब सा पेन होता. आणि हा पेन असा आहे की जोपर्यंत दुसऱ्याला, म्हणजे जोपर्यंत स्वतःला होत नाही तोपर्यंत आपण रिअलाइज करू शकत नाही का याची इंटेन्सिटी किती असेल. सो इट वॉज लाईक रिअली बिग थिंग फॉर मी. बस आताच रिकवर झालो मी, जस्ट 10 वाजता वगैरे. जेवण वगैरे केलं, पाणी वगैरे पिलं. राईट नो आता मी इथे थोडसा आर्टिफॅक्ट एपिसोड बनवतोय. आईला फोन करू का?
आता वाजले 11:30. आई झोपली असेल, एवढ्या उशिरा राहत नाही ती. उद्या सुट्टी आहे ऍक्च्युली, मला जायचं होतं का नाही होत म्हणजे जर गेलो असतो दुसऱ्या दिवशी पुन्हा वापस, नॉट बीन रिअली गुड फॉर मी. हा समजा जर नाही का माझी समजा जर इव्हिनिंग शिफ्ट असती आणि उद्या सुट्टी असती, सो ऑफकोर्स गेलो असतो. कारण त्याच्यानंतर मग संडेला मग मला जाता येत नाही, कारण त्याच्यानंतर सकाळी जाणं संध्याकाळी येणं झालं असतं. बट आता मला संडेला कसं मला होल 2 दिवस मिळतो, म्हणजे लाईक शनिवारी मी जाईन, शनिवारी रात्री पोहोचीन, शनिवारी संध्याकाळी पोहोचीन, त्याच्या रविवारचा होल दिवस, आणि मग सोमवारी सकाळी 11 वाजता वगैरे निघेन आरामात. लाईक टू मच टाइम. जर मी आताच चाललोय गुरुवारी, त्याच्या शुक्रवार आणि शनिवारी पुन्हा वापस, म्हणजे एक दिवसानंतर पुन्हा, सो इट्स नॉट बीन, सो या. सो आता काही जास्त बोलत नाही मी. एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1279. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.